नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या खोतवाडी परिसरात एका अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या दशरथ भाऊ सोनटक्के वय वर्ष 60 राहणार चौंडेश्वर कॉलनी तारदाळ या इसमाला एका महिलांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून चांगलाच धडा शिकवत चोप देऊन शहापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता व बालकांची लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सोनटक्के हा इसम शाळेत ये जा करणाऱ्या या मुलीचा माग काढत तिच्या शाळेच्या बाहेर थांबत असे. तुला मी खाऊ देतो, माझ्या घरी चल, तुझ्या बाबांना ओळखतो, तुला पैसे देतो असे आमिष दाखवत तो वारंवार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासाने घाबरलेल्या पीडित मुलीने अखेर आपल्या कुटुंबियांना संपूर्ण माहिती दिली. प्रकरण गंभीर असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी परिसरात नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. आज सर्वांनी मिळून सोनटक्के याचा पत्ता काढून महिलांनी संतापाच्या भरात त्याच्या चांगलाच रागात चोप दिला. त्यानंतर लगेचच शहापूर पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन संबंधित युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता व बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अलीकडच्या काळात इचलकरंजी व लगतच्या परिसरात मुलीची छेडछाड, पाठलाग करणे, आमिष दाखवून त्रास देणे अशा प्रकारातील घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. शाळेबाहेर, सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या चौकांमध्ये काही युवकांना विनाकारण फेरफटका वाढल्याने पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या खोतवाडीतील आज ही घटना ही निंदनीय असल्याने अशा प्रकारामुळे नागरिकांकडून पोलीस प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगावी, अशा शाळा परिसरात गस्त वाढवावी आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.